हाय हॅलो, कसे आहात सगळे सगळे बरेच असेल। माझं नाव आहे सोनी, मी राहते हैदराबादमध्ये। तुम्ही कसे आहात सगळे बरेच असेल। गणपतीची सगळ्यांची तयारी चालते आणि खूप म्हणजे आणायची लई ख्वाहिश आहे सगळ्यांची। माझ्या घरी पण असंच चाललं आहे। तर चला, इथे मी दुसऱ्या दिवशीचा दाखवते तुम्हाला। इथे मटकीची भाजी आणि भाकरी टाकली होती। त्या दिवशी मला काय जेवण जास्त नाही बनवायचं होतं, थोडासाच बनवायचं होतं। तर मी मटकीची भाजी आणि भाकरीच फक्त बनवली, भात होता थोडासा। आणि तुम्हाला तर माहितीच आहे मटकीमध्ये काय काय घालतात। नाही माहिती असलं तर नक्की विचारा, मी नक्की सांगेल तुम्हाला मी काय काय घातले। चला, पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा। इथे मी गरम पाणी घेतली होती आणि भाजी बाजूला ठेवली होती, म्हणजे शिजत होती भाजी ती। त्याच्यात गरम पाणी वगैरे सगळं माल मसाला सगळं घातले आणि इथे मी गरम पाणी ठेवली होती। गरम पाणी एकदम उकळू द्यायचं चांगला, तर म्हणजे भाकरी चांगली होते। आणि माझा पीठ लई दिवसाचा झाला आहे, त्याच्यामुळे मला थोडा करायला पण थोडा हे होत होता आणि थंड झालं होतं पाणी। मी कुठलं तरी कामाला गेली होती, ते पाणी घालून, तर ते पाणी थंड झालं माझ्याशी। तर भाकरीमध्ये जेवढं चांगलं गरम पाणी असणार ना, तेवढी चांगली भाकरी होते आणि झाली होती तशी पण भाकरी। पण गॅसचं गरम होणं लई, तवाचं गरम होणं लई महत्त्वाचं आहे। तवा जर गरम झाला ना तर पटपट भाकरी होते आणि तवा जर स्लो असलं, गॅस तवा नाही तापला ना तर लई शेकायचं। एक मला तर असं वाटतं 1-1 तास लागतं की काय ह्याला। चपाती जसं होते तशी होत नाही भाकरी पटापट। शेकायला थोडा टाईम लागतं भाकरीला शेकायला, म्हणजे ते तो स्वतःच शेकलं पाहिजे, म्हणजे तवा गरम झाला पाहिजे तर पटापट होते। चुलीवर कसं पटापट होतात भाकरी, लाकडी जेवढा घालणार तेवढा पटपट पटपट होऊन जातं। आणि बघा तुम्ही, इथे होत नाही लवकर। गॅस किती फास्ट करा तुम्ही, गरम झालं तर सही, नाही तर त्याचे नाही तर ते लई त्रास देतो नंतर। भाकरी शेका शेका शेका, त्याला दाबून दाबून शेका, असं होतंय ना। ते एक वेळेस एवढी चांगली भाकरी होते ना, त्या दिवशी मला लई सतवत होती भाकरी, काय माहिती काय चुलच पेटत पटपट सकत नव्हता की काय होत होता मलाच समजत नव्हतं। तर तरी मी बनवली, मला 4च भाकरी बनवायच्या होत्या। फ्रीज साफ झालंय एकदम क्लीन, सुकवली काल, एक दिवशी ठेवली बाहेर सुकवायला सगळं। आणि काही नाही आहे फ्रीजमध्ये, सगळं आणायचे सगळं। आणि हे आहे कॉर्नफ्लॉवर आणि ते मैदा आहे, ब्रेड आणि हे लोणचं आहे, डीमार्टमधून आणले होते। हे पेस्ट आहे आणि हे अद्रक आणि एवढी मिरची आहे बघा, दिसते तुम्हाला। आणि एवढं पूर्ण साफ करून ठेवले। आणि एक गोष्ट, माझ्याकडे ना कवर नाही आहे फ्रीजचा, 1 मिनिट, फ्रीजचा कवर नाही आहे, म्हणून मी काय केले, हे पेपर लावले, दिसते तुम्हाला, मस्त लावले, एकदम चिपकवले खालून। हे बघा, ते डबल टेप येते ना, हे वाला टेपने चिपकवली आहे मी, हे वाला दिसते तुम्हाला। आणि हे मस्त बेगा, जेव्हा पाहिजे तेव्हा काढून घ्यायचं आणि दुसरा लावायचं असं। मी कवर नाही घेतली आहे, कवर लई महाग भेटते, 200-300 रुपयाचा, म्हणून कवर नाही घेतले मी। ह्याच्यानेच काम चालू होते, कधी पण मी हेच ठेवते, पेपरच ठेवते असं मस्त बेका। आणि आता मी ह्याच्यावर ना असं टोपली ठेवत असते लसूणची, आणि एक इस्त्री असते ह्याच्यावर, का म्हणजे ते दररोज मारतात ना इस्त्री, त्याच्यामुळे इस्त्री तिथे ठेवली आहे बघा। इथून आता इथे ठेवायचंय। कसं वाटलं माझा फ्रीजचा, पूर्ण साफ झालाय आणि हे ठेवले। चला, माझ्या गोलीला ना असं बक्षीस दिले होते गणपती बाप्पा, आधी झाले माझे घरी गणपती बाप्पा। तुम्हाला जर बरं वाटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा। बाय।